उल्हासनगर महापालिकेच्या 4ही प्रभाग समिती सभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवारी अर्ज दाखल। मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज सादर। बातमी उल्हासनगर येथून। उल्हासनगर महानगरपालिकेच्या 4 प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी आज महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। महायुतीच्या वाटपानुसार 4ही जागांसाठी महिला उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। प्रभाग समिती क्रमांक 1 साठी भावना केशव ओळेकर, प्रभाग क्रमांक 2 साठी संघमित्रा विशाल हजारे, प्रभाग क्रमांक 3 साठी संगीता नितीन सपकाळे आणि प्रभाग क्रमांक 4 साठी सुहाना रवी जेसवाणी यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले। उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यावेळी माननीय महापौर ॲडव्होकेट अश्विनी कमलेश निकम, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समिती सभापती बिट्टूभाई, सभागृह नेते अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपमहापौर अमरलून, भाजप गटनेते राजेश वधारिया, महेश सुखरामाणी, जमनादास पुरसवाणी, शिवसेनेचे नेते कमलेश निकम तसेच महायुतीचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुतीच्या वाटपानुसार 4ही प्रभाग समित्यांवर महिला सभापती विराजमान होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। वृत्तसंकलन किरण शेजवळ, विभागीय संपादक, मुंबई। उल्हासनगर महापालिका प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज फॉर्म भरण्यात आले। एकूण 4 प्रभाग समिती आहे, त्याच्यामध्ये 1 आणि 4 प्रभाग समिती या बीजेपीने फॉर्म भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी आणि शिवसेनेने 2 आणि 3 या प्रभाग समितीसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि निश्चितपणे बिनविरोध यांची निवड होईल। महानगरपालिकेत भाजप आणि काही त्याला खवखवली, तुम्हाला तसं वाटतं यांचं चांगलं चालूच नाही म्हणून ते मधून मधून हे लोक आपसामध्ये कटकट करतात आणि रात्री एकत्र बसतात। आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 करता शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये संघमित्रा हजारे आणि 3 मध्ये संगीता नितीन सपकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या लोकसभेचे खासदार डॉक्टर चिकांजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज गोपाळ लांडगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना बीजेपीचे फॉर्म भरण्यात आले। त्यामध्ये मला असं वाटतं की सगळे फॉर्म एकीकच असल्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं बीजेपी शिवसेना आम्ही एकत्र आहोत।